गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान, नव्या वर्षाची शुभ सुरुवात। या दिवशी आपण गुढी उभारतो, रांगोळ्या काढतो, घरात मांगल्याचा सुगंध दरवळत असतो आणि त्यासोबत आपण स्वतःला छान पण तयार करायला हवं की नाही। पण अनेकांना प्रश्न पडतो की फाउंडेशन शिवाय साध्या मेकअप मध्ये उठावदार आणि ग्लोईंग लुक कसा मिळवायचा। तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम साध्या स्टेप मध्ये हा सुंदर लॉंग लास्टिंग ग्लोईंग गुढीपाडव्यासाठी मेकअप लुक दाखवणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण सुरू करणार आहोत ते स्टेप नंबर 1 पासून। स्टेप नंबर 1 आहे स्किन प्रिपरेशन। आता स्किन प्रिपरेशन आपण का करतो तर यामध्ये आपण स्किन प्रिपरेशन केल्यामुळे आपला जो मेकअप असतो तो एकदम स्मूथ होतो। स्किन प्रिपरेशन मध्ये पहिले येते क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग। क्लिन्झिंग तर मी आता करून आली आहे, फेस वॉश करून आली आहे। त्यानंतर मी लिप्सला जरासं हायड्रेट करण्यासाठी लिप बाम लावलेला आहे। त्यामुळे कसं होणार की आपलं जे लिपस्टिक ऍप्लिकेशन असणार आहे तर ते एकदम स्मूथ होणार आहे। त्यानंतर मी इथे यूज करणार आहे टोनर, जे की आहे अरोमा मॅजिकचं। तर ते टोनर मी पूर्ण माझ्या स्किनवरती स्प्रे करून घेणार आहे। टोनर स्प्रे केल्यानंतर मी त्याला टॅपिंग मोशन मध्ये कम्प्लिटली फेस मध्ये जिरवणार आहे। या टोनरमुळे ऑइल कंट्रोल राहतं आणि पोर्स हे मिनिमाइज होतात। टोनर लावल्यानंतर तुम्हाला ते पॅटिंग मोशन मध्ये ते ड्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण मॉइश्चरायझर कडे वळणार आहोत। तर आता मी इथे माझ्या स्किन टोनला सूट होईल असं पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर हे यूज करणार आहे। मी यूज केलं आहे पॉन्ड्सचं सुपरलाइट जेल मॉइश्चरायझर, जे की स्किनला हायड्रेट करेलच, त्यासोबत एक ग्लो सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे आणि हे माझ्या स्किन टोनला एक्झॅक्टली सूट होणारं मॉइश्चरायझर आहे। आता इथं माझं मॉइश्चरायझर हे कम्प्लिटली स्किनने ऍब्झॉर्ब केलेलं आहे। त्यानंतर येते स्टेप नंबर 2, जी की आहे प्रायमर। आता मॉइश्चरायझर आणि प्रायमर मध्ये जवळजवळ 1 मिनिटाचा तर गॅप हवा, कारण प्रायमर ही अशी गोष्ट आहे की जी तुमचा मेकअप लॉंग स्टे करते। तर मी यूज करणार आहे नायकाचं प्रायमर। हे प्रायमर तुम्हाला गरजेनुसार यूज करायचं आहे, जसं की कपाळ, नाक, हनवटी जिथे पोर असतील, तिथे टेक्स्चर असेल, तिथे हे तुम्हाला प्रायमर लावल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपला जाण्यापूर्वी 1 मिनिट थांबायचं आहे। एकदम थोडंसंच प्रायमर घ्यायचं आहे आणि ते प्रायमर घेऊन तुम्हाला कपाळाला, त्याच्यानंतर नाकाला आणि हनवटीला असं तुम्हाला हे कम्प्लिटली लावून घ्यायचं आहे। तर जसं मी लावते, तुम्हाला एकदम घासायचं पण नाहीये, नुसतं स्मूथ ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि हे असं स्मूथ ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन जरासं म्हणजे तुमचं जे स्किनचं टेक्स्चर असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जरा फरक दिसणार आहे आणि त्यासोबतच तुमचा मेकअप हा लॉंग स्टे सुद्धा होणार आहे। आता त्यानंतर आपण जाणार आहोत नेक्स्ट स्टेप कडे, की जी आहे आपण फाउंडेशन यूज करणार नाहीये, आपण आज सीसी क्रीम सुद्धा यूज करणार नाहीये, तर आज आपण यूज करणार आहोत बीबी क्रीम। तर आता आपण इथे पिलग्रिमची बीबी क्रीम यूज करणार आहोत। ही बीबी क्रीम ग्लो बीबी क्रीम आहे। त्यासोबतच याच्यात SPF 50 PA++ आहे, म्हणजे तुम्हाला सनस्क्रीन लावायची गरज नाहीये आणि ही व्हिटॅमिन C इन्फ्युज्ड आहे, म्हणजे यात व्हिटॅमिन C सुद्धा आहे की जी तुमच्या स्किनची काळजी सुद्धा घेणार आहे। ही क्रीम मला खूप आवडते, कारण ही जी क्रीम आहे ती आपल्याला एकदम मॅट लुक प्रोव्हाइड करते, जसं की आपल्याला हवा असतो अगदी तसा। आणि उन्हाळ्यासाठी ही क्रीम एकदम बेस्ट आहे। त्याला आपण आता डॉटेड मोशन मध्ये सगळीकडे लावून घेणार आहोत। आणि मला एक सांगायचं आहे की काही काही क्रीम असतात तर या प्रत्येकाची ब्लेंडिंग करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असते। काही क्रीम आपण हाताने ब्लेंड करू शकतो, काही क्रीम्स असतात की ज्या आपण ब्लेंडरने ब्लेंड करू शकतो आणि काही ज्या क्रीम्स असतात तर त्या आपण ब्रशच लागतो त्याला। त्याच्यामुळे प्रत्येकाचं जे ब्लेंड करण्याची जी पद्धत आहे तर ती एकदम वेगळी आहे। इथं मी डॉटेड फॉर्म मध्ये कम्प्लिटली माझ्या फेसला लावून घेतलेली आहे। आता ही क्रीम आपण हातांनी स्मूथ ऍप्लिकेशन करून घेणार आहोत, म्हणजे ब्लेंड करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता ही क्रीम किती एकदम छान असा ग्लो देत आहे, जे मला खूप आवडतं। इतकी छान ब्लेंड होते ती की वाटतच नाही आपण
बीबी क्रीम वगैरे काही लावलेलं आहे. आणि इन रिअल मध्ये सुद्धा बरं का, म्हणजे असं तुम्हाला इथे सुद्धा वाटत असेल, पण रिअल मध्ये सुद्धा ही जी बीबी क्रीम आहे ती मला खूप आवडते, कारण स्किनला ड्राय पण नाही करत, पण मॅट लुक सुद्धा देते. त्यानंतर येते स्टेप नंबर 4, जी की आहे कन्सिलर. तर कन्सिलर हे आपल्याला जर डार्क सर्कल किंवा काही इन्परफेक्शन असतील तर ते लपवण्याचं काम हे कन्सिलर करत असतं. त्यासाठी मी इथे स्विस ब्युटीचं कन्सिलर लावत आहे. त्यानंतर मी इथे असं डॉटेड फॉर्म मध्ये लावणार आहे, हाय पॉइंट्स वरती पण. आता मी हे कन्सिलर लावून घेतलं आहे. आता ते कम्प्लिटली ब्लेंड करायचं आहे की ज्याच्याने आपले डार्क सर्कल किंवा काही इनपरफेक्शन असतील तर ते हाईड होतील. तर ते हाईड करण्यासाठी मी काय करणार आहे, तर हा एक कन्सिलर ब्लेंडिंग ब्रश आहे, हा मी घेतला आहे. हा आहे बॉजी ब्युटीचा B425 हा नंबरचा हा ब्रश आहे. तर याच्याने मी कम्प्लिटली असं ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकाल जे माझे डार्क सर्कल्स आहेत तर ते लपणार आहेत आणि एक ब्राईटनिंग इफेक्ट सुद्धा मला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता तर याने बर्थ मार्क पण बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. सेम कन्सिलर आपण डोळ्यांच्या वरती पण, म्हणजे जेवढं ब्रश मध्ये उरलेलं आहे तेवढंच कन्सिलर आपण डोळ्यांच्या वरती पण लावून घेणार आहोत, कारण आपल्याला एकदम नॅचरल लुक करायचा आहे. त्यामुळे जर आपण हेवी कन्सिलर जर घेतला आपण तर हेवी कन्सिलरमुळे आपले डोळे जे असतात ते हेवी दिसणार आहे. त्यामुळे आपण जेवढं कन्सिलर या ब्रशमध्ये उरलेलं आहे तेवढंच कन्सिलर आपण घेणार आहोत आणि तेच आपण डोळ्यांवरती ब्लेंड करून घेणार आहोत. तर इथं कम्प्लिटली मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती सिमलेसली हे ब्लेंड झालेलं आहे कन्सिलर. बिलकुल कुठं काहीच असं वाटत नाही की कन्सिलर लावलंय किंवा काय पॅचेस वगैरे काहीच दिसत नाहीये. त्यानंतर आहे स्टेप नंबर 5, जी की आहे कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर. आता कॉन्टोर ब्लश हायलायटर जर तुमच्याकडे ते पॅलेट असेल कॉन्टोर ब्लश हायलायटरचं तर तुम्ही पुढे जाऊ शकतात या स्टेपसाठी. नाहीतर मग तुम्ही इथेच थांबून पुढची जी नेक्स्ट स्टेप आहे, जी ही स्टेप आहे स्टेप नंबर 5, ही स्किप करून तुम्ही स्टेप नंबर 6 ला जाऊ शकता. सो मी आता फेस्टिवल आहे त्यामुळे आपण इथं कॉन्टोरच्या ऐवजी ब्रॉन्झर यूज करणार आहोत की जो एक ब्रॉन्झी नॅचरल ब्रॉन्झर इफेक्ट देणार आहे. सो इथं मी घेतला आहे ब्रॉन्झर. हा आहे कॉन्टोर शेड आणि हा आहे ब्रॉन्झर शेड. तो इथं मी स्विस ब्युटीचं स्कल्प कॉन्टोर पॅलेट हे यूज करणार आहे. घेणार आहोत, एक्स्ट्रा डॅब करणार आहोत आणि इकडून ते इथपर्यंत असं ऍप्लिकेशन करून घेणार आहोत. याच्याने काय होणार आहे की आपण म्हणजे इथे कॉन्टोरच्या ऐवजी ब्रॉन्झर यूज करत आहोत. तुम्ही बघू शकता एक स्ट्रक्चर्ड असा लुक आलेला आहे. स्ट्रक्चर्ड लुक म्हणतो आपण त्याला, तो एक आलेला आहे. तसंच मी सेम नोजला सुद्धा ब्रॉन्झी इफेक्ट देणार आहे, त्यामुळे नोज हे आपलं शार्प दिसणार आहे. स्विस ब्युटीचं प्रो ब्लश अँड हायलाइट पॅलेट हे घेतलेलं आहे आणि त्या पॅलेटमधून मी एक शेड पिक करणार आहे. 1 2 3 शेड मिक्स करून घेणार आहे आणि त्या शेड्स मिक्स केल्यानंतर एक्सेस डस्ट ऑफ करणार आहे. आणि तसंच मी ब्लश ॲप्लिकेशन सुद्धा करणार आहे. टॅपिंग मोशनमध्ये आपण ब्लश ॲप्लिकेशन करणार आहोत आणि जरासं स्लाइड पण करणार आहोत. लुक तुम्ही करू शकता. ही स्टेप एक्स्ट्रा आहे जी आहे कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर, पण आपण कॉन्टोरच्या ऐवजी आपण ब्रॉन्झर यूज केला आहे आणि ब्रॉन्झरचा यूज करून आपण आज जो स्कल्प्टेड लुक म्हणतो, जरासं ब्रॉन्झी लुक त्या टाईपचा आपण लुक दिला आहे. आणि त्यानंतर आपण ब्लश ॲप्लिकेशन केलं आहे. पण मला एक टिप द्यायची आहे, जर कॉन्टोर ब्लश हायलायटर हे तुमच्याकडे नसतील तर प्लीज तुम्ही आय शॅडोचा यूज करू नका, कारण ते खूप पिगमेंटेड असतात
आणि तुमचा जो फेस असतो तो चांगला बिलकुल दिसणार नाही त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पॅलेट असेल किंवा एक सिंगल्स असतील त्याच्यातूनच तुम्ही ते यूज करून तुम्ही ते लावू शकतात. अदरवाईज प्लीज तुम्ही असं काही जुगाड करायला जाऊ नका की ज्याच्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो खराब होऊ शकतो. तर इथं मी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते की जी टिप आहे, जर तुमच्याकडे कॉन्टोर ब्लश हायलायटरचं पॅलेट असेल तर तुम्ही ते पॅलेट यूज करून तुम्ही कॉन्टोर ब्लश हायलायटर करू शकतात. पण प्लीज असं काही करू नका की तुम्ही आय शॅडो पॅलेट घेतला आणि त्या आय शॅडो पॅलेटमधून तुम्ही कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर लावलं. कारण आय शॅडोचे कलर हे पिगमेंटेड असतात आणि कसं असतं आपल्याला माहिती नसतं की आपल्याला किती प्रोडक्ट पिक करायचं आहे. जर आपण जास्त प्रोडक्ट पिक केलं तर ते आपल्या स्किनवरती एकदम विचित्र दिसतं. त्याच्यामुळे प्लीज असे जुगाड करायला जाऊ नका की ज्याच्यामुळे तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. ओके, तर आपण हायलायटर यूज करणार आहोत. इथं मी स्विस ब्युटीचं फ्युजन हायलायटर यूज करत आहे. एक्सेस डस्ट ऑफ करणार आहे. हा माझा हायलायटरचा आवडता ब्रश आहे. याच्याने हायलायटर एकदम व्यवस्थित ब्लेंड होतं. इथे तुम्ही बघत आहात की माझा मेकअप कसा ग्लो करत आहे, ग्लॉसी फिनिश देत आहे एकदम. सो त्याच्यामुळे हायलायटर वापरणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण काही मॅट प्रोडक्ट यूज करत असतो तर त्या मॅट प्रोडक्ट्समुळे आपला जो मेकअप असतो तर तो कम्प्लिटली मॅट होतो आणि एकदम असा ड्राय दिसायला लागतो. तर हायलायटर काय करतं, तर हायलायटर त्याच्यामध्ये एक नॅचरल ग्लो ॲड करतं की ज्याच्यामुळे तुमची स्किन दुरून अशी नॅचरल ग्लो दिसते. जवळून आलं तर आपल्याला ते हायलायटरचे पार्टिकल दिसणार, पण दुरून आपल्याला हा ग्लो जो आहे तर तो नॅचरल दिसतो. यानंतरची आहे स्टेप नंबर 6 की ज्यामध्ये मी आता यूज करणार आहे इथं मेबलिन फिट मीची ही कॉम्पॅक्ट पावडर, जी की माझा शेड आहे 220 नंबर. हा जो शेड आहे हा माझ्या पूर्ण स्किनला कम्प्लिटली मॅच होतो. सो त्याच्यामुळे मी हे घेणार आहे आणि पावडर पफने आपण ती शेड जी आहे तर ती कम्प्लिटली अंडर आईजला पहिले आपण ब्लेंड करून घेणार आहोत. आता मी आयब्रो पावडरने माझे आयब्रोज हे फिल करून घेणार आहे. तर आयब्रो फिल करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे नेहमी की आयब्रो फिल करताना कधीच असं पुढून फिल करायचे नाही आहे. नेहमी आयब्रो फिल करताना तुम्हाला मिडल पासून स्टार्ट करायचं आहे. मिडल पासून स्टार्ट करायचं आहे आणि जे काही उरलेलं प्रोडक्ट असेल तर ते तुम्हाला फक्त स्टार्टिंगच्या पॉइंटला फिल करायचं आहे आणि ते पण जास्त नाही, एकदम लाईट हाताने. आता आयब्रो फिल केल्यानंतर आपण वळणार आहोत नेक्स्ट स्टेपला, जी की आहे आय शॅडो. आय शॅडोसाठी मी इथं यूज करणार आहे मेकअप रिव्होल्यूशनचं आय शॅडो पॅलेट. या आय शॅडो पॅलेटमधून आपण पहिले एक लाईट ब्राऊन, नंतर मीडियम ब्राऊन आणि नंतर मग डार्क ब्राऊन असे आपण शेड्स घेणार आहोत. त्यासाठी मी आता सगळ्यात पहिले जे क्रीज आहे क्रीजच्या वरती म्हणजे इथे मी आता एकदम लाईट ब्राऊन कलरचा शेड घेणार आहे. अशा प्रकारे मी हा लाईट ब्राऊन शेड ब्लेंड करून घेणार आहे क्रीजच्या वरती. त्यानंतर आपण एक मीडियम ब्राऊन शेड घेणार आहोत आणि ती आपण क्रीजच्या वरती ब्लेंड करून घेणार आहोत. अशा प्रकारे करणार आहोत. डार्क ब्राऊन शेड घेणार आहोत आणि ती शेड आपण डोळ्यांच्या कॉर्नरला इथे अप्लाय करणार आहोत, जेणेकरून एक डेप्थ क्रिएट होणार आहे. माझ्या साडीला जो मॅच होतो किंवा माझ्या काठांना जो मॅच होतो तो आहे हा गोल्डन कलर. तर आपण हा गोल्डन कलर आपण आता घेणार आहोत, असा हातांनीच आपण घेणार आहोत आणि सेम हा कलर घेऊन तुम्ही बघू शकता असं दिसतोय हा कलर. हा शेड घेऊन आपण सेंटर ऑफ द आय बॉल अप्लाय करणार आहोत, म्हणजेच डोळ्याच्या सेंटरला आपण अप्लाय करणार आहोत आणि ते व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात आपण फक्त एक ग्लिटर अप्लाय केलं आणि त्यामुळे इकडच्या तुम्ही बघू शकतात आपण ग्लिटर अप्लाय केलं आणि त्यामुळे आपल्या इकडच्या डोळ्यामध्ये आणि इकडच्या डोळ्यामध्ये किती डिफरन्स दिसायला लागलाय ते.
हे ऍप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला सेम दुसऱ्या डोळ्याला पण सेम अप्लाय करून घेणार आहोत. सो इथं मी आता ग्लिटर ऍप्लिकेशन हे कंप्लीट करून घेतलं आहे. सेम ह्या आय शॅडो पॅलेट मधूनच आयलाइनर क्रिएट करणार आहोत. ते कसं तर मला विंग आयलाइनर आवडतं करायला, पण मला ते लिक्विड किंवा जेल प्रोडक्ट्स वगैरे यूज करून बिलकुल आवडत नाही. मी नेहमी पावडर जे आय शॅडो असतात तर ते पावडर आय शॅडो यूज करूनच मी आयलाइनर कंप्लीट करत असते. आता सगळ्यात पहिले आपल्याला एक अँग्युलर ब्रश घ्यायचा आहे आणि अँग्युलर ब्रशच्या मदतीने आपल्याला आयलाइनर लुक क्रिएट करायचा आहे. आय शॅडो लुक हा कंप्लीट झाला आहे. त्यानंतर मी आता यूज करत आहे मस्कारा. सेम लोअर लॅश लाईनला सुद्धा आपण मस्कारा ऍप्लिकेशन करणार आहोत. आता आपण वळणार आहोत लिप ऍप्लिकेशनला. त्याच्यासाठी पहिले आपल्याला एक लिप लायनर घ्यायचा आहे. इथं मी स्विस ब्युटीचं लिप लायनर घेत आहे, जी शेड आहे बॉबी ब्राऊन शेड आहे. तर ही शेड मी अगोदर लावून घेणार आहे. त्यानंतर मी इथे यूज करणार आहे लिपस्टिक, की जी मी निवडली आहे मोका ब्राऊन फ्रॉम प्लम. इथं मी असं हे लिपस्टिक घेणार आहे. लिपस्टिक घेऊन मी या कंप्लीट लुकला सेट करण्यासाठी आणि लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी मी इथे यूज करणार आहे स्विस ब्युटीचं नॅचरल मेकअप फिक्सर, जे आपण स्प्रे करणार आहोत. पहिले आपण जरा स्प्रे करून बघायचं. ओके, नेक्स्ट आपण त्यानंतर हे ड्राय होऊ देणार आहोत. आपण एक टिकली लावून आणि नथ घालून मेकअप लुक कंप्लीट करूया. तर हा होता माझा साधा पण उठावदार गुढीपाडवा मेकअप लुक. तुम्हाला हा लुक कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ग्लो विथ दीपालीला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.